गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर ही सकाळची लवकर पूजा करून घेतलेली मी। ती छोटीशी रांगोळी कशी आलेली आहे कमेंटमध्ये सांगा। नंतर घराच्या बाहेर दरवाजासमोर पण मी छान अशी रांगोळी काढलेली होती। वेल वगैरे माझे मनी प्लांट वगैरे लावून खूप दिवस झालते, तर एवढा भराभर वाढलेला होता तो की मस्तच वाढला होता। नंतर मस्त असा नाश्ता करून घेतला आणि आज मी तुम्हाला जरा वेगळंच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा पुढे मी काय दाखवते ती। कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आज तुम्हाला माझी बाल्कनी शेअर करणार आहे। त्या बाल्कनीमध्ये कुठली झाडं आहेत, मी कुठून आणलेत ती झाडं आणि कशी आणलेत हे पण तुम्हाला मी शेअर करणार आहे। तर माझी बाल्कनी अशी काही फारशी अशी सुंदर नाही आहे, म्हणजे त्यामध्ये कसं कलर वगैरे आमचं घर करायचं होतं तेव्हा आम्ही ते पसारा वगैरे त्या गॅलरीतच ठेवलेला होता बाल्कनीमध्ये, आणि मग तो पसारा थोडाफार आहे बाल्कनीमध्ये, तर तुम्ही तो इग्नोर करा आणि माझी फक्त झाडं तुम्ही बघा मी कशी लावलेत आणि किती सुंदर आहेत झाडं माझी। झाडांना फुलं वगैरे आता उन्हाळ्यात यायचं बंद झालेलं आहे, मोगऱ्याला एखादी कळी वगैरे आली असेल तर मी तुम्हाला माझी बाल्कनी शेअर करते। चला बघूया आपण माझी बाल्कनी। ही माझी बाल्कनीमधली झाडं आहेत। ही मम्मीच्या घरून मी झाड आणलेलं आहे आणि ही स्वयंपाकामधून मिरच्या वगैरे उरलं की मी मिरच्या टाकलेल्या होत्या, तर त्याच्यात ते मिरच्या आलेल्या आहेत, मिरचीची रोपं आलेले आहेत। आणि हा गवती चहा आहे। गवती चहा हा मी मम्मीकडूनच आणलेला। बरीच झाडं, ही शेवंतीचं झाड पण मी मम्मीकडूनच आणलं आहे, पण ते उन्हाळ्यामध्ये येणं झालं आहे त्याला, म्हणजे मोठं आलेलं परत ते वाळायला लागलं म्हणून वरच्यात मी निम्म तोडून टाकलेलं आहे। आणि हे झाड आहे ते अन्विषच्या स्कूलपासून आणलेलं आहे। हे कशाचं आहे माहीत नाही, पण फुलं छान अशी छोटी छोटी आलेली होती म्हणून मी ते झाड घेऊन आलते। पण हे झाड कशाचं आहे हे मला माहीत नाही, पण मी अशीच झाडं भरपूर झाडं ना अशी पावसाळ्यामध्ये मी अन्विषला आणायला वगैरे गेले की बरे लोकांनी असं उन्हाळ्यामध्ये कट करून टाकलेले हे होते ना, तेव्हा मी येता घेऊन आलेले। ह्या मोगऱ्याचं झाड मी तसंच घेऊन आलेलं आहे, तर त्याला बरीच फुलं येतात, पण आता हे उन्हाळ्यामुळे जास्त येत नाहीत फुलं। ह्या उन्हाळ्यात सीझन आहे पण तरीही त्याला फुलं जरा कमीच येत आहेत, कारण एकच फांदी 2च फांद्या आहेत आणि त्यांना ते त्यातून मोगऱ्याला कळी आलेली आहे। असं काही नाही, मी बरीच झाडं मी विकत आणलेली होती। कोरोनामध्ये बरीच झाडं मी विकत आणली होती, पण ते कोरोनामध्ये आम्ही घरी गेल्यानंतर ते झाडं सगळी जळून गेली आणि त्यानंतर गॅलरीचं मग ते घर कलर करायच्या वेळेस वगैरे भरपूर कुंड्या वगैरे खराब झाल्या आणि त्यानंतर मग ते झाडं लावायचा मूडच गेला। त्यानंतर मग म्हटलं आता छान अशी गॅलरी सजवायची, आपण करायची तयार आणि मगच झाडं चांगली व्यवस्थित लावायची। ही अन्वीची सायकल वगैरे गाड्या वगैरे मी असंच गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत। भरपूर झाडं मी भरपूर फुलं वगैरे असली फुलांची झाडं सगळी घेतलेली मी, पण ते कोरोनामध्ये सगळं त्याची म्हणजे वाटच लागली त्या झाडांची। आणि गॅलरीमध्ये अशी आहे माझी जरा गॅलरी, मी तुम्हाला जास्त नाही शेअर केली कारण खूप पसारा वगैरे आहे म्हणून म्हटलं नको, थोडं आपले थोडंसं शेअर केलं तुमच्याशी। असं काही बाल्कनीचा माझा व्ह्यू आहे। तर चला, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आज तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह करणार आहे। पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही आहातच पॉझिटिव्ह, तरीही मी म्हटलं तुम्हाला माझे थिंकिंग जरा विचार जरा तुमच्याशी शेअर करावे। तर एखादी गोष्ट म्हणजे आजचा जो दिवस आहे त्यामध्ये जर एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली तर आपण त्या गोष्टीचा किती विचार करतो, बापरे ही का घडली असेल माझ्यासोबत गोष्ट, कशासाठी घडली असेल, असं किती विचार करतो। पण हां, करा विचार पण तात्पुरताच, कारण जास्त विचार करून त्या गोष्टीचं काही तात्य होणार नाही किंवा ती गोष्ट आपल्याला काही देऊन जाणार नाही किंवा काही त्यातून आपल्याला काय प्रॉफिट मिळणार नाही। त्यामुळे त्या गोष्टीचा कशाला विचार करायचा, उलट आपलाच वेळ वाया जाणार आहे किंवा आपल्यालाच ते टेन्शन येणार आहे, डिप्रेशन येणार आहे। त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करू नका। जे घडलं ते चांगलंच घडलं, जे घडणार आहे तेही चांगलंच आणि जे घडतंय तेही चांगलंच असं समजायचं, पॉझिटिव्ह राहायचं। आपल्या योजनेपेक्षा देवाची योजना चांगलीच असते, जे घडलं ते चांगल्यासाठीच घडतं असं समजायचं आणि पुढे चालत राहायचं। आपण कुणाचं काही वाईट केलं नाही तर आपलं कशावरून वाईट होईल, नाही होणार। त्यामुळे आपल्या कर्मावरती, आपल्या कामावरती, आपल्या प्रामाणिकपणेवरती सदैव विश्वास असला पाहिजे। म्हणूनच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी आहेतच आपल्याशी। चला तर बाय। व्लॉग वगैरे शॉर्ट व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझे पूर्ण ब्लॉग बघत चला, म्हणजे जेणेकरून माझ्या चॅनलला म्हणजे मॉनिटाईज व्हायला लवकर प्रोसेस होईल आणि मला पैसे मिळतील। तसं काही नाही, हे गोष्ट होणार आहे की हळूहळू होईल यूट्यूबचे वगैरे। तर त्याचं कारण म्हणजे कसं कंटिन्यू करणार आहे मी। ह्या नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया आपण। तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि माझे व्हिडिओ जर छान वाटत असेल तर करा, नाहीतर राहू द्या, तसं काही नाही। तर ठीक आहे।
असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय. बाय.